नमस्कार। पंचममण्डलं चतुर्थः पाठः भगवदद्वितीयं प्रहसनं। भाषाभ्यासः प्रथमः प्रश्नः माध्यमभाषया ससन्दर्भं स्पष्टीकुरुत। प्रथमं वाक्यं हा हन्त इहापि अध्ययनम्। वाक्याचा सरलार्थ अरे रे, इथे सुद्धा अध्ययन, इथे सुद्धा अभ्यास। संदर्भ बोधायन कवी यांच्या भगवदज्जुकीयम या प्रहसनातून घेतलेल्या पाठातील वरील वाक्य आहे। यानंतर स्पष्टीकरण। भगवान हे संन्यास घेतलेले परिव्राजक आहेत। ते नेहमी योग साधनेत मग्न असतात। शांडिल्य हा एक गरीब युवक असून घरच्या दारिद्र्याला कंटाळून भिक्षेच्या लोभाने या परिव्राजकाचा शिष्य बनला आहे आणि त्याला अध्ययनामध्ये, योग साधनेमध्ये, अध्यात्मामध्ये कोणताही रस नसून केवळ भिक्षा मिळावी यासाठी या परिव्राजकाच्या मागून तो फिरत आहे। सकाळच्या वेळी परिव्राजक अभ्यासाची वेळ आहे असे म्हणून त्याला अभ्यासासाठी येण्यास सांगतात, परंतु शांडिल्याला सकाळीच भूक लागलेली आहे आणि त्यामुळे त्याचे लक्ष अभ्यासात अजिबात लागत नाही। एका उद्यानामध्ये बसून हे दोघे जण योग साधना करीत आहेत। अर्थातच परिव्राजक योग साधनेत मग्न असले तरी शांडिल्याचे लक्ष मात्र किंवा शांडिल्याच्या मनातील विचार मात्र लाडू, मोदक आणि अशा खाद्यपदार्थांकडे आहेत। त्याचवेळी त्या उद्यानामध्ये वसंतसेना ही गणिका आणि तिची सखी मधुकरिका या दोघी प्रवेश करतात। त्या दोघी जणी तेथे आपले मन नृत्य, गीत याने रमवत असतात, उद्यान शोभा पाहत असतात, रामीलकाला शोधत असतात आणि अर्थातच अभ्यासाकडे लक्ष नसलेला हा शांडिल्य वसंतसेनेला न्याहाळण्यामध्येच मग्न झालेला असतो। त्याचवेळी यमदूत तेथे प्रवेश करतो आणि यमाच्या आदेशानुसार गणिका वसंतसेनेचे प्राण घेऊन जाण्यासाठी अशोक वृक्षामध्ये सर्परूपाने थांबून योग्य समयी संधी मिळाल्याबरोबर वसंतसेनेला दंश करतो आणि तिचे प्राण काढून घेऊन, विषवेगामुळे तिचे प्राण काढून घेऊन निघून जातो। अचानक अशा प्रकारे आपल्या मैत्रिणीला सर्पदंश झाला आणि ती खाली पडली हे पाहून मधुकरिका हाका मारते, वाचवा वाचवा असा धावा करते। त्यावेळी शांडिल्य हे सगळे पाहत असल्यामुळे आपल्या गुरुजींना त्या गणिकेला वाचवण्यासाठी विनंती करतो। परिव्राजक अध्यात्मातील उपदेश करून, भगवद्गीतेतील उपदेश करून मृत्यू या बाबतीत संन्यासी लोकांनी शोक करू नये असे शांडिल्याला समजावण्याचा प्रयत्न करतो। परंतु शांडिल्य हा मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही। त्याला आवडलेली वसंतसेना गणिका अचानक मरण पावली हे त्याला फारच धक्कादायक आहे। त्यामुळे परिव्राजकाला तो निर्दय म्हणतो आणि त्याला असे आवाहन करतो की जर तुमच्याकडे योग सामर्थ्य असेल तर हिला पुन्हा जिवंत करा। आणि म्हणून परिव्राजक आपल्या योग सामर्थ्याने स्वतःचे प्राण त्या गणिकेच्या शरीरात स्थापन करतात आणि म्हणून गणिका उठून बसते। आता
गणिकेच्या शरीरात परिव्राजकाचे प्राण त्याचा आत्मा असल्यामुळे परिव्राजक ज्याप्रमाणे शांडिल्याला हाक मारत असतात त्याचप्रमाणे आता ही गणिका शांडिल्याला हाक मारते. ही हाक ऐकून शांडिल्याला अतिशय आनंद होतो की अरे वा, ही तर पुन्हा जिवंत झाली, या गोष्टीचा आनंद होतो. दुसरं तर माम एव आव्हयती, मलाच ती बोलावतीये याचा अतिशय आनंद त्याला होतो आणि तो लगेच आनंदाने तिच्या जवळ जातो. परंतु ती गणिका शरीराने दिसायला गणिका असली तरी प्राणांनी आत्म्याने खर तर ती परिव्राजक आहे आणि म्हणून परिव्राजकाप्रमाणे ती पद्मासनात बसते आणि चला शांडिल्य ये, अभ्यास करूया, अभ्यास कर, अध्ययन कर असे त्याला म्हणते. यावर शांडिल्य अतिशय निराश होऊन म्हणतो, अरे रे, इथे सुद्धा अध्ययन, इथे सुद्धा अभ्यास. म्हणजे त्याला वाटलेली निराशा या वाक्यातून दिसून येत आहे. या वाक्याचं वैशिष्ट्य म्हणून आपण लिहू शकतो की शांडिल्य मोठ्या अपेक्षेने गणिकेच्या जवळ जातो. नृत्य, गीत यापैकी काही मौज मजा किंवा जेवण, आहार, खाऊ असं काही मिळेल अशी त्याची अपेक्षा असते. परंतु यापैकी काहीच न होता जेव्हा गणिका सुद्धा अध्ययन करूया असे वाक्य परिव्राजकाप्रमाणे म्हणते तेव्हा शांडिल्याची पुरती निराशा होते. त्याची निराशा या वाक्यातून आपल्याला दिसून येत आहे. द्वितीयं वाक्यं, एषः खलु यौवनाश्रमः. सरलार्थ, हा तर खरोखर यौवनाश्रम आहे. संदर्भ, बोधायन कवी या नाटककाराच्या भगवद्गीता या प्रहसनातून घेतलेल्या पाठातील वरील वाक्य आहे. हास्यरसप्रधान असे हे प्रहसन आहे. भगवान परिव्राजक हे योग साधना करणारे संन्यासी असून शांडिल्य हा दरिद्री युवक केवळ दारिद्र्यामुळे भिक्षेच्या लोभाने त्यांचा शिष्य बनलेला आहे. एका सकाळी या शांडिल्याला अतिशय भूक लागली आहे, परंतु परिव्राजक मात्र त्याला उद्यानामध्ये योग साधना करण्यासाठी घेऊन येतात. योगायोगाने त्याच वेळी तेथे वसंतसेना नावाची गणिका आणि तिची सखी मधुकरिका प्रवेश करतात. या दोघी उद्यानाचे सौंदर्य पाहण्यात मग्न झालेल्या असतात. त्याचवेळी यमदूतही तेथे प्रवेश करतो. यमाच्या आदेशानुसार गणिका वसंतसेनेचे प्राण काढून घेण्यासाठी तो अशोक वृक्षामध्ये सर्परूपाने थांबतो. वसंतसेनेला कालसर्प दंश करतो आणि विषवेगामुळे तिचे प्राण निघून जातात. हे सर्व पाहणारा शांडिल्य अतिशय दुःखी होतो आणि आपल्या गुरुजींना यावर काहीतरी उपाय करण्यास सांगतो. परंतु मृत्यूचा शोक करायचा नसतो असा उपदेश परिव्राजक करतो. परंतु शांडिल्य त्यांच्या योग सामर्थ्याला आव्हान देतो. तुम्ही जर हिच्या शरीरात पुन्हा प्राण घालू शकला नाही तर तुमचे योग सामर्थ्य व्यर्थ आहे, तुम्ही निर्दय आहात असे मी मानेन असं तो म्हणतो. आणि त्यामुळे नाईलाजाने परिव्राजक आपले योग सामर्थ्य दाखवण्याचे ठरवतात. आपल्या योग सामर्थ्याने आपले स्वतःचे प्राण काढून गणिकेच्या शरीरात ते स्थापन करतात. त्यामुळे गणिका पुन्हा जिवंत होते, परंतु परिव्राजक स्वतः मात्र मृत होतो. गणिका उठून बसते. आता तिच्या शरीरातील प्राण म्हणजे आत्मा हे परिव्राजकाचे असल्यामुळे ते शांडिल्याला हाक मारतात. शांडिल्य शांडिल्य. शांडिल्याला आनंद होतो की ही गणिका पुन्हा जिवंत झाली आणि मलाच हाक मारते. परंतु
ती गणिका शरीराने असली तरी तिचा आत्मा, तिचे प्राण मात्र परिव्राजकाचे असल्यामुळे पुन्हा अध्ययनाला ती शांडिल्याला अध्ययन करण्यास बजावते. त्याच वेळी यमदूत पुन्हा प्रवेश करतो आणि जिचे प्राण आणण्यास सांगितले होते ती ही नव्हे आणि म्हणून तिचे प्राण मी परत करायला आलो आहे. पाहतो तर गणिका जिवंत झालेली आहे. आता तिचे प्राण आपल्या हातात आहेत, ते कुठे ठेवायचे, ते कुठे स्थापन करायचे. म्हणून शोधत असताना त्याला परिव्राजकाचे मृत शरीर दिसते. त्यामध्ये गणिकेचे प्राण तो स्थापन करतो. म्हणून परिव्राजक उठून बसतो, परंतु त्याच्यातील प्राण किंवा आत्मा हा गणिकेचा असल्यामुळे माझा हृदयेश्वर रामिलक कुठे आहे, त्याला पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, असे वाक्य परिव्राजक म्हणतात. तेव्हा शांडिल्य त्यांना विचारतो, भगवान हे काय? अहो, तुमचा संन्यास आश्रम आहे. संन्यास आश्रमामध्ये प्रेम भावना निषिद्ध आहे. तेव्हा आश्रमाच्या विरुद्ध हे आचरण आहे, अशी शांडिल्य परिव्राजकाला आठवण करून देते. परंतु हा परिव्राजक केवळ शरीराने परिव्राजक आहे. त्याच्यातील प्राण आणि आत्मा हा गणिकेचा आहे आणि म्हणून ती उत्तर देतीये, परिव्राजकाच्या शरीरामधून ती उत्तर देतीये की हे आश्रम विरुद्ध नाही, हा यौवनाश्रम आहे. कारण ती तरुण आहे आणि तिची ओळख गणिका अशी आहे आणि त्यामुळे यौवनाला अनुकूल अशा भावना तिच्या मनात असणं योग्य आहे आणि म्हणून तिचे आचरण हे तारुण्याला, यौवनाला शोभणारे आचरण आहे, असे ती स्वतःचे समर्थन करण्यासाठी हा यौवनाश्रम आहे असे उत्तर देते. या वाक्याचं वैशिष्ट्य असं आहे की यौवनाश्रम असा कुठलाही आश्रम नाही, परंतु आपल्या भावना या यौवनाला, तारुण्याला शोभेशा नैसर्गिक भावना आहे, एवढंच त्या गणिकेला ठाऊक आहे आणि म्हणून आपल्या वागण्याचं समर्थन करण्यासाठी ती हाच यौवनाश्रम आहे, म्हणजे माझे वागणे माझ्या आश्रमाला योग्य, अनुकूल असेच आहे, असे स्वतःचे समर्थन करते. जरी हे वाक्य गणिकेने म्हटले असले तरी ते परिव्राजकाच्या शरीरातून म्हटले असल्यामुळे दिसताना ते फारच विसंगत दिसते आणि म्हणून हास्य निर्मिती होते. तृतीयं वाक्यम अयं सः अशोककोटरात निर्गतः. हा तो काळा साप अशोक वृक्षाच्या ढोलीमधून बाहेर पडून निघून गेलाय. या वाक्याचा संदर्भ देताना बोधायन कवी यांच्या भवदज्जुकीयम या प्रहसनातून घेतलेल्या पाठामधील वरील वाक्य आहे. भगवान परिव्राजक हा योग साधना करणारा संन्यासी आहे. शांडिल्य हा दरिद्री युवक दारिद्र्याला कंटाळून भिक्षेच्या लोभाने त्यांचा शिष्य बनला आहे. एका सकाळी परिव्राजक शांडिल्याला योग साधनेसाठी एका उद्यानात घेऊन येतात आणि शांत राहून योग या विषयाचे चिंतन कर असे सांगतात. परंतु भुकेला शांडिल्य मात्र लाडू, मोदक यांचा विचार करत बसतो. त्याच वेळी योगायोगाने तेथे वसंतसेना नावाची गणिका आणि तिची सखी मधुकरिका या दोघी प्रवेश करतात. गणिका वसंतसेनेचा आवडता युवक रामिलक हा त्या उद्यानात त्यांच्या भेटीसाठी येणार आहे असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते. कारण तो कोठे आहे असा प्रश्न वसंतसेना मधुकरिकेला विचारते.
त्यावरून त्याला शोधण्यासाठी त्या तेथे आल्या आहेत किंवा तो तेथे त्यांना भेटायला येणार आहे म्हणून त्या येऊन थांबल्या आहेत असे दिसून येते. शांडिल्य अर्थातच योग साधनेकडे लक्ष नसल्यामुळे या दोघींकडे पाहतो आणि वसंतसेना गणिकेचे सौंदर्य त्याला त्या उद्यानाचा जणू काही अलंकार आहे, शोभा आहे उद्यानाची असे वाटते. या दोघी जणी अतिशय देखण्या, नाजूक आणि सुंदर आहेत आणि त्या दोघी जणी तिथे रामीलकाची वाट पाहताना नृत्य, संगीत आणि उद्यान शोभा पाहण्यामध्ये मग्न झालेल्या आहेत. आणि शांडिल्य सुद्धा त्या गणिकेचं सुंदर रूप, तिचा गोड आवाज यामध्ये रमला आहे. अशा वेळी यम येऊ दे किंवा यमदूत येऊ दे, मी तिचे सौंदर्य रसपान करत बसतो असे शांडिल्य म्हणतो आणि खरोखरच योगायोगाने त्यावेळी तेथे यमदूत प्रवेश करतो. मृत्यूचा देव यम याने या दूताला गणिका वसंतसेनेचे प्राण घेऊन येण्यासाठी पाठवले आहे. यमदूताने या वसंतसेनेला उद्यानामध्ये पाहिले आहे आणि आता तिचे प्राण काढून घेण्यासाठी अशोक वृक्षाच्या ढोलीमध्ये सर्परूपाने तो जाऊन बसला आहे. वसंतसेना आणि मधुकरिका या उद्यानाची शोभा पाहत असताना अशोक वृक्षाची सुंदर कोवळी पालवी पाहून ती घेण्यासाठी त्या वृक्षाजवळ येतात. त्यावेळी हा काळा साप अशोक वृक्षाच्या ढोलीमधून येऊन या गणिका वसंतसेनेला दंश करतो. तो दंश केल्याचा अभिनय दंश झाल्याचा अभिनय गणिका करते, खाली पडते, विषबाधा झाल्याचा अभिनय करते आणि तिथेच पडते. कोणीतरी मला चावले, ते नापी दष्टा असणी असं ती म्हणते, खाली पडते. हा सगळा अभिनय ती करते आणि त्यावेळी तिच्या सखीचं मधुकरिकेचं तिच्याकडे लक्ष जातं आणि त्या अशोक वृक्षाच्या ढोलीमधून काळा साप निघून बाहेर जाताना ती पाहते आणि त्यामुळे काय चावलं हे जरी वसंतसेनेच्या लक्षात नाही आलं तरी सखी मधुकरिकेच्या लक्षात आलं की गणिकेला वसंतसेनेला सर्पदंश झाला आहे आणि त्यामुळे ती वाचवा वाचवा असा धावा करते. या वाक्याचे वैशिष्ट्य म्हणून आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा रंगमंचावर हा प्रयोग सादर केला जात असेल त्यावेळी रंगभूमीवर मागच्या बाजूला उद्यान किंवा त्यातील वृक्ष याची सजावट करावी लागेल म्हणजे उद्यानाचे ते दृश्य दिसेल. तिथे एक अशोक वृक्ष दाखवावा लागेल आणि हा यमदूत अशोक वृक्षाच्या मागे जाऊन उभा राहील आणि तोच सर्परूपाने आला आहे हे कळण्यासाठी तिथे एखादा खोटा सर्प त्या वृक्षाच्या आतमध्ये ढोलीमध्ये तिथे दाखवता येईल आणि सर्पदंश झाल्याचं दाखवल्यानंतर तो सर्प खाली पडल्यानंतर तो खाली पडलाय सर्प आणि तिथून मागून यमदूत निघून जात आहे. अशा प्रकारे हे रंगमंचावर अभिनयाने दाखवावं लागेल की यमदूत हा त्या कालसर्पाच्या रूपात आला. हे सर्व अभिनयाने दाखवावं लागेल. या वाक्याचं वैशिष्ट्य एवढंच सांगता येईल की गणिकेचा मृत्यू कसा झाला हे कारण दाखवण्यासाठी, प्रेक्षकांना कळण्यासाठी हे वाक्य इथे अर्थातच हे वाक्य किंवा हा संवाद मधुकरिकेचा हा कवीने नाटककाराने लिहिला आहे. चतुर्थम वाक्यम भगवदज्जुकीयम नाम संवृत्तम. भगवान आणि अज्जुका यांची कथा असलेलं नाटक खरोखर तयार झाले, खरोखर रचले, बनले. संदर्भ बोधायन या कवीच्या
भगवदज्जुकीयम या प्रहसनातून घेतलेल्या पाठातील वरील वाक्य आहे आणि हे प्रहसन हास्य रसप्रधान आहे. स्पष्टीकरण. भगवान परिव्राजक हे योग साधना करणारे संन्यासी आहेत. शांडिल्य हा दरिद्री युवक दारिद्र्याला कंटाळून भिक्षेच्या लोभाने त्यांचा शिष्य बनला आहे. परिव्राजक योग साधना करण्यासाठी शांडिल्याला एका सकाळी एका उद्यानामध्ये घेऊन आलेले आहेत. तेथे बसून योग साधना करण्याऐवजी शांडिल्याचे लक्ष लाडू आणि मोदक यांच्याकडेच लागलेले आहे. योगायोगाने त्याच वेळी एक गणिका वसंतसेना आणि तिची सखी मधुकरिका या दोघी त्या उद्यानात प्रवेश करतात. त्यांना पाहून शांडिल्याचे लक्ष त्यांचे सौंदर्य, त्यांचा गोड आवाज याकडेच लागलेले आहे. योगायोगाने त्याच वेळी एक यमदूत सुद्धा त्या उद्यानात प्रवेश करतो. मृत्यूचा देव यम याच्या आदेशानुसार गणिका वसंतसेनेचे प्राण घेऊन जाण्यासाठी तो कालसर्पाचे रूप घेतो आणि अशोक वृक्षाच्या ढोलीमध्ये बसून या गणिकेला दंश करतो आणि तिचे प्राण काढून नेतो. तिच्याकडे पाहण्यात रमलेल्या शांडिल्याला ती खाली पडली, मेली हे लक्षात येते आणि म्हणून आपल्या गुरुजींना तिला जिवंत करण्यासाठी तो आव्हान देतो की तिला जिवंत करू शकला तरच तुमचं योग सामर्थ्य सत्य आहे असे मी मानी, अन्यथा ते निष्फळ आहे. आपले योग सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी परिव्राजक आपल्या योग सामर्थ्याने आपले प्राण आपल्या शरीरातून काढून गणिकेच्या शरीरात स्थापन करतो. त्यामुळे गणिका उठून बसते. ती पुन्हा जिवंत होते, परंतु तिच्यामधील आत्मा प्राण हे परिव्राजकाचे असल्यामुळे ती शांडिल्याला हाका मारते आणि अध्ययन करण्यास सांगते. इकडे आपले प्राण आपल्या शरीरातून काढल्यामुळे परिव्राजक मात्र मृत झालेला असतो. त्याच वेळी या वसंतसेनेचे प्राण चुकून नेल्यामुळे तिचे प्राण परत करण्यासाठी यमदूत येतो. त्यावेळी वसंतसेना तर जिवंत झालेली दिसते, परंतु परिव्राजक मृत दिसल्याने त्या वसंतसेनेचे प्राण तो परिव्राजकाच्या शरीरात स्थापन करतो. त्यामुळे परिव्राजक सुद्धा उठतो, परंतु त्याच्यातील प्राण, त्याचा आत्मा गणिकेचा असल्यामुळे रामिलक कुठे आहे, माझा आवडता रामिलक कुठे आहे, त्याला पाहण्यासाठी मी उत्सुक झाले आहे, अशी गणिकेप्रमाणे वाक्य परिव्राजक बोलू लागतो. अशा प्रकारे शांडिल्याच्या लक्षात येते की गणिका योग साधना करण्यास सांगत आहे, तर परिव्राजक यौवनाश्रमाला योग्य असेच मी वागत आहे असे गणिकेप्रमाणे बोलतो आहे. गणिकेप्रमाणे रामिलकाला शोधत आहे. हे सर्व पाहून शांडिल्याच्या लक्षात येते की आपले आचार्य म्हणजे परिव्राजकाप्रमाणे वागत नाहीये. गणिका वसंतसेना म्हणजेच अंजुका ही गणिकेप्रमाणे वागत नाहीये आणि म्हणून त्याला हसू येते आणि तो हसून म्हणतो की हे तर भगवदज्जुकीयम तयार झाले. या वाक्याचे वैशिष्ट्य असे सांगता येईल की संस्कृत नाटकांची नावे ही नायक अथवा नायिकेच्या नावावरून जेव्हा दिली जात असत, तेव्हा त्या दोघांच्या नावावरून तयार केलेलं नाटक या अर्थाने हा शब्द नपुसकलिंगी केला जात असे. भगवदज्जुकीयम हा शब्द त्याप्रमाणे केलेला दिसून येत आहे आणि अशा प्रकारे एकमेकांशी काहीही संबंध नसलेले परिव्राजक आणि गणिका यांची कथा इतर वेळी नायिकेची कथा असते. इथे हे दोघे या नाटकाचे, या प्रहसनाचे जणू काही नायक नायिका झाले आहेत. प्रत्यक्षात त्यांचा कोणताही संबंध नाही
आणि म्हणून हे भगवदज्जुकीयम नावाचे प्रहसन किंवा नाट्य तयार झाले आहे असा या वाक्याचा अर्थ होतो. आणि अर्थातच हे सर्व हास्य निर्मिती करणारे ठरते.